सातारा जिल्ह्यात तसे पाहिले तर अनेक ऐतिहासिक गड किल्ले, वास्तू आणि सुंदर अशी पर्यटन स्थळ आहेत. अशा विभिन्नतेने नटलेल्या सातारा जिल्ह्यात तब्बल 5.5 एकर क्षेत्रात एक भलं मोठं वडाचं झाड पसरलंय. 350 ते 400 वर्षापूर्वीच्या या महाकाय वडाच्या आच्छादनाखाली दाट झाडीचा जंगल सारखा भाग असून 5.5 एकर फक्त वडाच्या पारंब्याने भरलेले आहे. साताऱ्यापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेलं जावळी तालुक्यातील डोंगरदऱ्यात वडाचं म्हसवे हे गाव वसलं. गावाचं मूळ नाव तसं म्हसवे, मात्र या वडाच्या झाडामुळे या गावाला वडाचे म्हसवे म्हणून ओळखलं जातं. आशिया खंडातील सर्वाधिक मोठे झाड म्हणून ब्रिटिश काळातील इंग्रज अधिकारी वॉर्नर यांच्या पुस्तकात याची नोंद आहे. येथील स्थानिक ग्रामस्थांच्या मते 1880 सालापूर्वीच हे झाड असून कालांतराने वडाचा पसारा तब्बल 5.5 एकर क्षेत्रात पसरलाय. मी तानाजी शिर्के या गावचा रहिवासी, गावचा माजी सरपंच आणि माजी उपसभापती पंचायत समिती जावली. आपण या ठिकाणी या वडाची माहिती घेण्यासाठी आलात त्याबद्दल आपला प्रथमतः गावच्या वतीनं मी स्वागत करतो, आभार मानतो आणि या संदर्भातली काय संक्षिप्त माहिती ती आपल्यासमोर सादर करतो. हे वडाचं क्षेत्र फार पूर्वीपासूनचं म्हणजे ब्रिटिश काळात हे वडाचं क्षेत्र हे जवळजवळ 350-400 वर्षापूर्वीचं अंदाजे हे वडाचं क्षेत्र आहे. आणि यामध्ये ह्याची नोंद फ्लोरा ऑफ प्रेसिडेन्सी ब्रिटिश गव्हर्नर ली वॉर्नर यांनी केलेली आहे. आणि ह्या मोठ्या हा एकंदरीत या वडाचं क्षेत्र अंदाजे 5.5 एकरमध्ये हा पसरलेला आहे. त्याची लांबी पाहिली तर हा दक्षिण उत्तर 415 फूट लांब आहे आणि 442 फूट रुंद असा पूर्व पश्चिम आहे. याचं 1587च्या जवळजवळ चौरस फूट याचं एकूणच क्षेत्र आहे. आणि म्हणून या मोठ्या वडक्षेत्रामध्ये या भारतामध्ये 2 नंबरचं एक वडाचं क्षेत्र असल्यामुळं पहिलं मला वाटतं कलकत्त्यामध्ये आहे आणि दुसरं हे म्हसव्यामध्ये जावली तालुक्यातील हे म्हसवं गाव. आणि या गावाला या वडाच्या क्षेत्रामुळंच वडाचे म्हसवे म्हणून या गावाला नाव पडलेलं आहे. यामध्ये पूर्वी ब्रिटिशकालीन ह्याच्या छावण्या पडायच्या ब्रिटिशांच्या. हे वन क्षेत्राच्या अधिकारामध्ये हे क्षेत्र येतं. यामध्ये ग्रामस्थांचा कुठलाही अधिकार चालत नाही. हे वनाचं क्षेत्र असल्यामुळं फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मार्फत यामध्ये कसलीही दुरुस्ती किंवा काही झालेली नाही, त्यामुळे या वडाची पडझड झालेली होती. आणि म्हणून 2005 साली आम्ही या वडाचं पुनर्जीवन जवळजवळ 20 ते 25 झाडंच राहिली होती. सगळी झाडं म्हणजे त्यांच्या ह्याच्यामुळे पडायला लागली होती वयोमानानुसार आणि त्याचं पुनर्जीवन होणं गरजेचं होतं. म्हणून प्रथमतः मानवी हस्तक्षेपापासून लांब जावं किंवा मानवी हस्तक्षेप होऊ नये, जनावरांचा हे होऊ नये म्हणून आम्ही त्या 2005 साली या वडाच्या ह्याच्यामध्ये नवीन 105 झाडांचं रोपण केलं. हे झाड महाराष्ट्राचा एक अनमोल ठेवा आहे. मात्र या वडाच्या झाडाची अनमोल किंमत प्रशासकीय यंत्रणेला नाहीये. म्हसवे गावाचे ग्रामस्थ या ठिकाणी पर्यटन स्थळ व्हावं यासाठी प्रयत्नशील आहेत. 1882 साली फ्लोरा ऑफ प्रेसिडेन्सी या पुस्तकात या झाडाची नोंद असून या वडाच्या परिसरामध्ये आत जाता येत नसल्यामुळे इथे आलेले पर्यटक हे नाराज होऊन परत जातात. ऐतिहासिक ठेवा असलेले हे वडाचे झाड सध्या वन विभागाच्या ताब्यात आहे. लवकरात लवकर या झाडाला क दर्जा प्राप्त होऊन तो पर्यटनासाठी खुला व्हावा अशी मागणी ग्रामस्थ शासनाकडे करताना दिसत आहेत. तत्कालीन उपवन संरक्षक मला वाटतं नाव आठवत नाही मला, पण त्याच्या लिमये साहेबांनी या ठिकाणी येऊन त्याचं पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या संपूर्ण वडाला कुंपण घातण्याचा पहिला प्रयत्न केला आणि ते कुंपण घातल्यामुळं कुणाचाही या ठिकाणी हस्तक्षेप झालेला नाही. त्यामुळे ही वडाची राहिलेली झाडं सुरक्षित राहिली आणि त्याच्यापासून या पारंब्या पुन्हा गेल्या 15-20 वर्षामध्ये ह्या पुन्हा वैभव ह्याचं तयार झालेलं आहे. पण एकच आहे, त्यामध्ये बोरी, बाबळी आणि काटेरी वनस्पती झाल्यामुळं या ह्याच्यामध्ये काही करता येत नाही, त्याची दुरुस्ती झालेली नाही आतापर्यंत. आम्ही अनेक वेळा प्रयत्न केला की या क्षेत्राला एक पर्यटन स्थळाचा क दर्जा मिळावा. त्यामध्ये तसा प्रयत्न केलेला आहे, अनेक वेळा प्रस्ताव दिलेले आहेत आणि त्या प्रस्तावाची अजूनपर्यंत काही दखल घेतली नाही. परंतु प्रयत्न शासन दरबारी चाललेला आहे. त्याला क वर्ग दर्जा मिळावा अशी आमची ग्रामस्थांची विनंती आहे. त्यामुळं ह्या पाचवड NH4 पासून
राज्यमार्गापासून 4 किलोमीटरवर अंतरावर असलेला हेच ठिकाण आहे. त्यामुळं हा विकसित भाग होईल. पर्यटक या ठिकाणी येतील. पर्यटकांना येण्यासाठी थोड्याशा सोयीसुविधा, पाण्याची सुविधा, उभे राहण्याची सुविधा, बसण्याची सुविधा, निवारा शेड अशा प्रकारच्या सुविधा झाल्या तर पर्यटक येतील. पर्यटक येतात परंतु रस्त्यावर थांबून जातात, कारण कुठल्याही प्रकारची इथं सोय नाही. म्हणजे आमची फॉरेस्ट डिपार्टमेंटला आम्ही विनंती केली की बाबा तुम्ही नाही आम्हाला काय ते या ठिकाणी कुणालाही करून देत नाहीत. हे नैसर्गिक असंच चित्र राहिलं पाहिजे असं त्यांचं मत आहे, की कुणालाही ग्रामस्थांना किंवा ग्रामपंचायतीला या ठिकाणी हस्तक्षेप करून देत नाहीत. तरी आमची विनंती आहे की वेळोवेळी विनंती केली, पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी विनंती करतोय की आपल्या माध्यमातून तसा आवाज उठवा आणि पर्यटन स्थळ मिळण्याच्या दिशेनं आपण प्रयत्न करावेत अशी आपल्या मार्फत विनंती.